कुंभी समुदाय ने इस देश के विकास में बहुत बड़ी भूमिका निभाई है, लेकिन आजादी के 75 साल बाद भी कुंभी समुदाय को न्याय नहीं मिला और लगातार अन्याय हो रहा है। इस देश में कुंभी समुदाय की संख्या 40% से ऊपर है। इनमें से प्रत्येक क्षेत्र में कुंभी समुदाय वंचित और विकास से कोसों दूर है और इसीलिए 40% कुंभी समुदाय को न्याय और अधिकार दिलाने के लिए संगठित होना समय की मांग है। ऐसा कहते हुए प्रेस विज्ञप्ति के माध्यम से जानकारी दी गई कि अक्टूबर माह में नागपुर में राष्ट्रीय कुंभी महासंघ का पहला अधिवेशन होगा। आज या ठिकाणी राष्ट्रीय कुंभी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पत्रकार बंधूंचे स्वागत। आम्ही आज या ठिकाणी कुंभी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। संपूर्ण देशामध्ये पोट जातीच्या संघटना आहेत आणि म्हणून एक कॉमन नाव असावं आणि म्हणून राष्ट्रीय कुंभी महासंघ या नावाने देश पातळीवरती या संघटनेची स्थापना नागपूरमध्ये करण्यात आलेली आहे आणि नागपूरमध्ये केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा स्तरापासून विभाग स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आज आमची संख्या कुंभी समाजाची संख्या ही देशामध्ये 40% आहे, परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा लाचारीचं आणि गुलामीचे जीवन जगण्याची वेळ कुंभी समाजावरती आलेली आहे। कुंभी समाजाला संख्येच्या प्रमाणात म्हणजे जातीने ह्या जनगणना करण्यात आली पाहिजे। या देशामध्ये कुत्र्या मांजरांची जनगणना होते, गाई म्हशींची जनगणना होते, शेळ्या मेंढरांची जनगणना होते, परंतु कुंभी समाजाची जनगणना आतापर्यंत करण्यात आलेली नाही। दुसरी गोष्ट, संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण किंवा प्रतिनिधित्व मिळालं नाही। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतपासून तर शासन प्रशासनामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेपर्यंत सुद्धा हे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि शासन प्रशासनामध्ये सुद्धा मिळालं पाहिजे। पंचायत समितीपासून जिल्हा परिषदपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत हे मिळालं पाहिजे। आम्हाला शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग हा लागू झाला पाहिजे। मंडल कमिशनची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली पाहिजे। मंडल कमिशन लागू करण्यात आला, परंतु त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही। आमचे 314 लोक आतापर्यंत UPSC झाल्यानंतर IAS झाल्यानंतर सुद्धा त्यांना 2-3 वर्षापासून पोस्टिंग देण्यात आलेली नाही। त्याच्या उलट प्लेन पोस्ट ग्रॅज्युएट लोकांना सचिव पदावरती बसवण्यात आलेला आहे। हा सुद्धा कुंभी समाजावर फार मोठा अन्याय आहे। कुंभी समाज ग्रामीण भागात राहतो, मोठ्या प्रमाणात शेतीचे कामं करतो, शेती करता करता शेतमजूर झालेला आहे। पाण्याच्या सुविधा नाहीत, कमी पाऊस पडला तरी शेती पिकत नाही, जास्त पाऊस पडला तरी शेतीचे नुकसान होत असते आणि म्हणून त्याच्यानंतर मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण हे करता करता त्याच्या नाकी नव्हे ते शेती विकावं लागते आणि तो भूमिहीन होत असतो। अशा प्रकारची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्याच्यामुळे संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व सगळ्या ठिकाणी शासन प्रशासनामध्ये आमचा सहभाग असला पाहिजे, तरच आम्हाला न्याय मिळेल, अन्यथा न्याय मिळू शकणार नाही। आणि म्हणून आमचे जे भूमिहीन झालेले शेतकरी आहेत त्यांना शासनाने जमीन दिली पाहिजे। जे युवक आहेत, बेरोजगार युवक, आमच्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज उभी झालेली आहे, त्यांना दरमहा 10,000 रुपये बेरोजगार भत्ता देण्यात आला पाहिजे। शासनानं जो शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला तो मागे घेतला पाहिजे। एकेका आपण पाहतो आहोत की 2 शिक्षक कसे ठेवता येतील अशा प्रकारचं त्यांना वाटते, परंतु आपण पाहतो आमदार खासदारांच्या मागे किती लोक आहेत सिक्युरिटी, त्यांच्याकडे लाखो रुपये खर्च करण्यात येते आणि शिक्षणासाठी दुर्लक्ष करण्यात येते। हे कुठंतरी बदललं पाहिजे चित्र। आणि ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून ह्या कुंभी समाजाला, OBC समाजाला न्याय देण्यात आला पाहिजे। क्रिमिनलची जी अट आहे ते रद्द करण्यात आली पाहिजे। अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत। 340 कलम घटनेमध्ये असताना सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे आता आम्हाला स्वातंत्र्य आमच्यासाठी आहे की नाही असाही प्रश्न आमच्यासमोर होतो की कुंभी समाजाला स्वातंत्र्य मिळालं की नाही अशा प्रकारचं वाटते। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 5,000 रुपये मानधन देण्यात आलं पाहिजे, कारण की व्यवस्था कुठली नसते। अशा प्रकारची आमच्या मागण्या आहेत। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बी बियाणे, शेतीला लागणारे अवजारे, खते इत्यादी जे साहित्य आहे ते 100% सुटीवरती त्यांना
देण्यात आले पाहिजे. क्रिमिनलची अटसुद्धा रद्द करण्यात आली पाहिजे. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. तुमच्याकडे आम्ही हे प्रेस नोटसुद्धा दिलेली आहे. पुढच्या महिन्यात या संदर्भात आमचं नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे, पहिलं अधिवेशन. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये आमचं कार्यालय झाल्यानंतर पुढच्या वर्षात जानेवारीमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचं फार मोठं कुणबी समाजाचं अधिवेशन होईल. आणि त्या ठिकाणी आमचे जे प्रश्न असतील, समस्या असतील, त्या आम्ही शासन प्रशासनाच्या समोर मांडू आणि त्या सोडवण्यात आल्या पाहिजे. अन्यथा आम्ही या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये काय झालं ते आम्ही सांगत नाही, कारण की आमची संघटना आताची आहे. परंतु आम्हाला जर हे न्याय देण्यात आलं नाही किंवा ह्या ज्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही या विधानसभेमध्ये आम्हाला विरोध करणाऱ्यांना आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका आम्ही घेणार आहोत. एवढंच या प्रसंगी बोलू इच्छितो. आपण माझ्यासोबत या ठिकाणी नाव तर सांगितलेलंच आहे, सगळ्यांचे नाव सांगितलेलं आहे. कारण न्यूज के लिए सचिन छोड़ापे की रिपोर्ट. JEE नीट MHT CT और 11-12 के लिए क्या आप अच्छे एकेडमी की खोज में हैं? तो टेंशन किस बात की, श्री एकेडमी है ना. श्री एकेडमी जो पिछले 7 सालों से बच्चों को करियर बनाने में योगदान दे रही है. इनकी स्पेशलिटीज है एक्सपर्टाइज मैनेजमेंट, हाईली क्वालिफाइड मेंटर्स, लाइब्रेरी, पर्सनल नोट्स, CCTV surveillance, counseling by psychologist and many more. Tie up with top class colleges. For more information, contact Dr. Jayashree Madavi on 8421449548. तो आज ही विजिट करें श्री एकेडमी, प्लॉट नंबर 99, अभय नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर.